नमस्कार मंडळी. तर हे दादा आपल्याकडं कुठून आले ते पहिल्यांदा घेऊन गेले ते आणि ते स्वतःहून सांगतील कुठून आले आणि किती दिवसामध्ये फरक पडलाय. मी तर छत्रपती संभाजीनगरहून आलो होतो एक 10 दिवसापूर्वी. त्या दिवशी मी एक पुढे एक मलमची वाटी नेली होती. तेव्हा मी म्हणजे जास्त काही पथ्य पाळलं नाही, काही नाही. मला भरपूर म्हणजे 80% फरक पडला. आता मी माझ्यासाठी एक आणि एक माझ्या पाहुण्यासाठी त्यांचा पण दुखते ना, त्यांच्यासाठी एक घेऊन चाललोय. तुम्ही पण या यांच्याकडून चांगलं औषध वगैरे घेऊन जा. एकदम कमी पैशामध्ये कमी बजेटमध्ये तुम्हाला चांगलं औषध भेटतं. येतं दवाखान्यामध्ये 13-15 हजार रुपये घालूच तर ऑपरेशन करूच तर तुम्ही यांची तर या आणि यांच्याकडून औषध घेऊन टाका. आपण जेवढी सांगितलेली गॅरंटी तेवढी आहे ना? बरोबर 100% फरक पडतो याच्यामध्ये. काही जण म्हणतात ना का ते फ्रॉड करतात ते नाही, मोबाईल बंद काही असतो. गोष्ट नाहीये. मी छत्रपती संभाजीनगरचा आहे. यांचा माझा काही संबंध नाही. रामपूरचे मी छत्रपती संभाजीनगरचा आहे. माझ्यासोबत आज यांचे दुसरे पण आले आमच्याच गावातले बेडकीचे भरपूर जालन्याचे, यवतमाळचे, नांदेडचे पण येऊन चालले. मोबाईल बंद असला तरी आपल्याकडे औषध असतंच आहे ना. यांचा मोबाईल कंटिन्यू बिझी पण औषध त्यांच्याकडे कंटिन्यू अवेलेबल असतं. ते काय करणार, त्यांचं तुमचं इंस्टाग्राम वरती फेसबुक वरती ऑलरेडी स्टोरी टाकून देतात. औषध नसलं औषध जरी नसलं तरी आपण व्हिडिओ टाकून देतोय आणि आल्यानंतर आपलं औषध 100% याचा गुण आहे. कारण की आपणही ना स्वतःहून बोलत नाही, तर स्वतःहून कस्टमर आहे आणि त्यासोबत आहे ना आवाज पूर्ण म्हणजे आता बाकीचे बाहेर गेले ते तर एवढे जण आहे तर सगळ्यांसमोर त्यांनी सांगितलेलं आहे का मला त्याच्यामध्ये किती फरक जाणवलाय. आणि यांच्या अगोदर जे बसलेले होते यांच्यासोबत सगळ्यांनी अगोदर त्यांच्याशी चौकशी केलेली आहे. तुम्हाला अगोदर विचारून घेतलं ना. बरोबर. आता 10 ते 15 जण आता चालले गेले. गर्दी कमी झाली त्याच्यामुळे त्यांनी ताईने व्हिडिओ शूट केलाय. पहिले व्हिडिओ शूट करायला म्हणजे त्यांचा बस लांबच्या होते, गाड्यांना अवेलेबल होत नाही लवकर, गाड्यांचा टायमिंग होऊन जातो. त्यामुळे त्यांनी आता सगळेजण गेल्यानंतर व्हिडिओ शूट केलाय. तर सगळेजण पहिल्यांदा आलेल्यांना जे म्हणजे अगोदर येऊन जातात ते त्यांना विचारतात का किती फरक जाणवला किती नाही. त्यानंतर परत आतमध्ये परवानगी म्हणजे काय यांच्याकडून पहिल्यांदा परवानगी घेतात आणि त्या